नमस्कार. ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. राष्ट्रवादी काँग्रेसने काल काँग्रेसच्या विरोधात जोरदार आंदोलन केलं. काँग्रेसने काल सुनेत्रा पवार यांना गुंगी गुडिया असं संबोधल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी थेट काँग्रेसच्या अध्यक्षांच्या प्रतिमेलाच काळं फासलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या आंदोलनानंतर ठाणे शहर काँग्रेस कमिटीने देखील संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ठाणे नगर पोलीस ठाण्यात त्यांनी या संदर्भात निवेदन दिलं. जिल्हाध्यक्ष राहुल पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पोलिसांची भेट घेऊन दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. 3 ते 4 दिवसात कारवाई न झाल्यास नगर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा राहुल पिंगळे यांनी दिला. या संदर्भात बोलताना श्री राहुल पिंगळे यांनी भविष्यात अशा प्रकारची आगळीक खपवून घेतली जाणार नाही. यावेळेस ॲडव्होकेट प्रभाकर थोरात, ॲडव्होकेट मनोज डाकवे, धर्मवीर मेहरोल, महेंद्र म्हात्रे, रवी कोळी, स्मिता वैती, वसीम सय्यद, वीरेंद्र गुप्ता यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. जो गुंगी गुडिया याच्यावरून जो वाद झाला तर हा कुठलाही अपशब्द नाही. उपमुख्यमंत्र्यांच्या वर्तनाचं केलेलं ते वर्णन होतं. परंतु आज तुम्ही बघितलं असेल की ज्या पद्धतीने राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते काँग्रेस कार्यालयावरती चालून आले, काँग्रेस कार्यालयाला तिकडे बाहेरच्या गेटला टाळा मारला असतानासुद्धा त्या गेटवरनं उड्या मारून ते आतल्या बाजूला गेले आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि सन्माननीय काँग्रेसचे नेते खासदार राहुलजी गांधी यांच्या जो बॅनरवरती फोटो लावलेला होता त्याच्यावरती त्यांनी शाईफेक केली. त्यांनी आमच्या दरवाजावरती शाईफेक केली. आमचे कोनशिला बसवलेली होती, त्या कोनशिलेवरती शाईफेक केली. काही तिथे तिरंगे झेंडे लावलेले होते, त्या तिरंग्या झेंड्यावरती पण शाईफेक केली. अत्यंत मदमस्त झालेले कार्यकर्ते होते. कुठल्याही प्रकारचं भान त्यांना त्या ठिकाणी नव्हतं आणि ते धिंगाणा घालत त्या ठिकाणी होते. पोलीस त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होते, परंतु ते एकावर एक जाऊन तो बॅनर फाडणं, धिंगाणा, असं खरं लोकशाहीने आपल्याला आंदोलनाचा अधिकार दिलेला आहे. तुम्ही शांततापूर्ण मार्गाने त्या ठिकाणी आंदोलन करायला पाहिजे. आणि माझं तर त्यांना सांगणं आहे, तुम्हाला जर खरोखरच आंदोलन करायचं आहे आणि खरोखरच तुम्हाला वाईट वाटत असेल आणि दिवंगत अजितदादा यांना जर न्याय तुम्हाला मिळवून द्यायचा असेल तर या महाराष्ट्रामध्ये त्यांच्यावरती कुठेही FIR झालेली नव्हती आणि त्यांच्यावर जी FIR झाली ती राहुलजी गांधी यांनी केलेल्या पाठपुराव्यामध्ये कर्नाटकमध्ये ती FIR दाखल करण्यात आली. खरं तर तुम्हाला जर मागणी करायची आहे, तुम्हाला आंदोलनं करायची आहेत तर तुम्ही त्याच्या विरोधामध्ये अजितदादांची चौकशी निपक्षपातीपणे त्या ठिकाणी का नाही झाली अपघाताची, का FIR नोंदवला नाही गेला, तर तुम्ही सत्ताधाऱ्यांविरोधात तुम्ही आंदोलनं करायला पाहिजे होते. परंतु जे राहुलजी गांधी तुमच्या पाठीशी उभे राहिले, तुम्हाला न्याय मिळवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला, FIR त्या ठिकाणी नोंदवली. त्या राहुल गांधींच्या ज्या प्रतिमेला, त्या ठिकाणी असलेल्या फोटोला तुम्ही शाई फेकून मारताय, हे अत्यंत निंदनीय कृत्य आहे. ठाणे महानगरपालिकेच्या 9 प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महायुतीने 8 समित्यांवर वर्चस्व मिळवलं. त्यापैकी 7 समित्यांवर शिवसेनेचे तर उथळसर प्रभाग समितीवर भाजपचे नारायण पवार बिनविरोध निवडून आले. नौपाडा, कोपरी, वागळे, लोकमान्य सावरकर नगर, कळवा, दिवा, माजीवाडा, मानपाडा आणि वर्तकनगर या समित्यांवर शिवसेनेचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले. दुसरीकडे सगळ्यांचंच लक्ष असलेल्या मुंब्रा प्रभाग समितीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दीपाली भगत यांनी 10 मतं मिळवत विजय मिळवला. MIMच्या नगरसेविका सहर शेख मतदानाच्या वेळेस अनुपस्थित राहिल्याने त्यांच्या उमेदवार नफिसा अन्सारी यांना अपेक्षित 5 ऐवजी 4च मतं मिळाली. या अनुपस्थितीची चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगली आहे. राष्ट्रवादीचा ठाण्या वाघ कार्य असेला जवाब आहे दिलदार मनाचा राजा जितेंद्र आव्हाड साहेब. कळवा मुंब्रा विधानसभेचे आमदार माननीय जितेंद्र आव्हाड साहेब आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री जितेंद्र भाल पुनश्च एकदा जनसामान्यांसाठी कायम उपलब्ध असणारे
दिलेल्या शब्दाला जागणारे माननीय श्री जितेंद्र आव्हाड साहेबांना श्री जितू भाल यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. लोकनायक आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेबांना वाढदिवसानिमित्त नगरसेवक श्री प्रकाश बर्डे यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या कार्यकर्तृत्वाने कळवा मुंब्रा परिसराचा चेहरा मोहरा बदलून टाकणारे, विकासाची गंगा आणणारे माननीय आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेबांना वाढदिवसानिमित्त पुनश्च एकदा नगरसेवक श्री प्रकाश बर्डे यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. आहे दिलदार मनाचा राजा जितेंद्र आव्हाड साहेब. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार श्री जितेंद्र आव्हाड साहेबांना वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे महानगरपालिकेतील गटनेते नगरसेवक श्री अभिजित पवार यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आव्हाड साहब, आप आगे बढ़ो, हम आपके साथ है. पुनश्च एकदा माननीय श्री जितेंद्र आव्हाड साहेबांना श्री अभिजित पवार यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शिवसेनेचे शाखा प्रमुख श्री रामभाऊ एंकुरे यांना वाढदिवसानिमित्त तमाम मित्रांच्या आणि कार्यकर्त्यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचा भगवा टवलाने फडकत राहावा यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणारे माननीय श्री रामभाऊ एंकुरे यांना पुनश्च एकदा वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. रोगबाई ठोक हिशोब त्यांचा नाव हैया वाट साहेब. रोगबाई ठोक हिशोब त्यांचा नाव हैया वाट साहेब. कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचे आमदार, महाराष्ट्राचे लोकनेते माननीय जितेंद्र आव्हाड साहेबांना ठाणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते श्री अशरफ शानू पठाण आणि नगरसेविका मर्जिया शानू पठाण यांच्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघामध्ये विकासाची गंगा आणणारे माननीय श्री जितेंद्र आव्हाड साहेबांना पुनश्च एकदा श्री अशरफ शानू पठाण आणि मर्जिया शानू पठाण यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जात आहे, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते, कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार श्री जितेंद्र आव्हाड साहेबांना वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे महानगरपालिकेतील गटनेते नगरसेवक श्री अभिजित पवार यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आव्हाड साहब, आप आगे बढ़ो, हम आपके साथ है. पुनश्च एकदा माननीय श्री जितेंद्र आव्हाड साहेबांना श्री अभिजित पवार यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. राष्ट्रवादीचा ठाण्या वाघ कार्य असेला जवाब. आहे दिलदार मनाचा राजा जितेंद्र आव्हाड साहेब. कळवा मुंब्रा विधानसभेचे आमदार माननीय जितेंद्र आव्हाड साहेब आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री जितेंद्र भाल पुनश्च एकदा जनसामान्यांसाठी कायम उपलब्ध असणारे
दिलेल्या शब्दाला जागणारे माननीय श्री जितेंद्र आव्हाड साहेबांना श्री जितू भाल यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. लोकनायक आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेबांना वाढदिवसानिमित्त नगरसेवक श्री प्रकाश बर्डे यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या कार्यकर्तृत्वाने कळवा मुंब्रा परिसराचा चेहरा मोहरा बदलून टाकणारे, विकासाची गंगा आणणारे माननीय आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेबांना वाढदिवसानिमित्त पुनश्च एकदा नगरसेवक श्री प्रकाश बर्डे यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. आहे दिलदार मनाचा राजा जितेंद्र आव्हाड साहेब. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goenka is the intelligent choice. हे रोगबाई ठोक हिशोब त्यांचा नाव हैयावाड साहेब. रोगबाई ठोक हिशोब त्यांचा नाव हैयावाड साहेब. कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचे आमदार, महाराष्ट्राचे लोकनेते माननीय जितेंद्र आव्हाड साहेबांना ठाणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते श्री अशरफ शानू पठाण आणि नगरसेविका मर्जिया शानू पठाण यांच्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघामध्ये विकासाची गंगा आणणारे माननीय श्री जितेंद्र आव्हाड साहेबांना पुनश्च एकदा श्री अशरफ शानू पठाण आणि मर्जिया शानू पठाण यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. शिवसेनेचे शाखा प्रमुख श्री रामभाऊ एंकुरे यांना वाढदिवसानिमित्त तमाम मित्रांच्या आणि कार्यकर्त्यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचा भगवा टौलाने फडकत राहावा यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणारे माननीय श्री रामभाऊ एंकुरे यांना पुनश्च एकदा वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. हरवत चाललेल्या गावकुसाच्या आठवणी, माणुसकीची ऊब आणि विस्मृतीत गेलेल्या मुक्कामांना शब्दबद्ध करणाऱ्या लेखक विजय जाधव यांच्या हरवलेलं मुक्काम पोस्ट या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा गृहराज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या हस्ते ठाण्यात झाला. समतोल फाउंडेशनच्या वतीने श्रीराम व्यायामशाळेमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला आमदार संजय केळकर, आमदार माधवी नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. विजय जाधव यांच्या समाजकार्याचा गौरव करताना डॉक्टर भोयर
यांनी पुस्तकाच्या 100 ते 200 प्रती राज्यातील विविध पोलीस ठाण्यांना भेट देणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे त्यांच्या कार्याची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचेल आणि भविष्यात अशा समाज उपयोगी कार्यात अडथळे येणार नाहीत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. साहित्यप्रेमी, समतोल फाउंडेशनची मुलं आणि नागरिकांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. आज ठाण्यामध्ये कार्यरत असलेल्या समतोल फाउंडेशनच्या माध्यमातून हरवलेलं मुक्काम पोस्ट या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय संजयजी केळकर यांच्या निमंत्रणावर मला या ठिकाणी उपस्थित होण्याची संधी मिळाली. निश्चितच एक अतिशय उत्कृष्ट, अतिशय चांगलं आणि समाजाला दिशा देणारं पुस्तक आज या ठिकाणी प्रकाशित झालेलं आहे. याचं काम करणारे आदरणीय विजयजी जाधव, त्यांचे सर्व सहकारी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो की समाजामध्ये इतकं उत्कृष्ट काम करून ह्या समाजातले हरवलेल्या मुलांना त्यांचं घर पुन्हा एकदा मिळवून देण्याचं कार्य ह्या समतोल फाउंडेशनच्या माध्यमातून होत आहे. त्यांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. ही जी संस्था पळून आलेल्या मुलांचं पुनर्वसन करण्याचं काम करते, त्या संस्थेच्या माध्यमातून हरवलेलं मुक्काम पोस्ट आता संस्थेने गेल्या 20-25 वर्षामध्ये 1 लाखाच्या वर मुलं पळून आलेली जे आहेत ते त्यांच्या आईबापाकडे सोपवले. तर त्याच्यातली काही निवडक मुलांचे अनुभव की जे प्रत्यक्ष आहे, जिवंत अनुभव आहे, असे त्या पुस्तकामध्ये माझे सहकारी आणि समतोलचे सचिव विजय जाधव यांच्या पुढाकाराने ते रेखाटले गेलेले आहेत. आणि त्याच्यामुळे हे हरवलेलं मुक्काम पोस्ट हे खऱ्या अर्थाने प्रेरणादायी पुस्तक ठरेल. या हरवलेल्या मुक्काम पोस्ट या पुस्तकाचा लेखक असून माझे प्रत्यक्ष अनुभव फक्त मी मांडलेले आहेत. आता असं वाटेल की हे पुस्तक लोकांनी का वाचावं, तर जे मूल आपल्याला घरात आपलं मूल म्हणून सुद्धा समजू शकत नाही, तर बाहेरच्या मुलांना समजण्याचं तर फारच मोठा विषय आहे. परंतु आपल्या मुलाशी आपण कसं वागलं पाहिजे, आत्ताच्या सगळ्या याच्यामध्ये जे मुलं स्वतःहून पालकांवरती कधी कधी अटॅक करतात किंवा पालकांना तेवढं महत्त्व देत नाहीत, तर ह्या सगळ्यांमध्ये हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला समजेल की मुलांशी एकत्र बसून कसं संवाद साधला पाहिजे किंवा त्यांच्याबरोबर गप्पा मारल्या पाहिजे, त्यांच्या मनातलं ओळखता आलं पाहिजे. अशा ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या पुस्तक वाचल्यानंतर समजेल. ठाण्याचे माजी महापौर श्री हरिश्चंद्र पाटील यांचा वाढदिवस काल कार्यकर्त्यांनी अतिशय उत्साहात साजरा केला. श्री हरिश्चंद्र पाटील हे ठाण्याचे महापौर झाले. महापौर झाल्यानंतर ठाणे शहरामध्ये अनेक विकासाची कामं करण्यात त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान होतं. HS पाटील यांनी नगरसेवक म्हणून आपली कारकीर्द सुरू केली आणि त्यानंतर एक एक टप्पा गाठत त्यांनी ठाणे महानगरपालिकेचं महापौरपद भूषवलं. या कालावधीमध्ये शहराशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण विषय मार्गी लागले. काल श्री HS पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी ठाणे महानगरपालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक श्री मनोज शिंदे यांच्यासह परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक, अँकर श्री निलेश साबळे यांच्यासह अनेक मान्यवर श्री HS पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. माजी नगरसेवक श्री राजाभाऊ गवारी यांच्यासह प्रभागातील अनेक नागरिकांनी श्री HS पाटील यांना भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आपल्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. नागरिकांचं हे प्रेम आहे, या प्रेमाचा आपण आदरपूर्वक स्वीकार करतो असं श्री हरिश्चंद्र पाटील यांनी सांगितलं. ज्यांच्या आशीर्वादाने ह्या ठाणे नगराचा मला महापौरपदी विराजमान होण्याची संधी मिळाली ती महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदेजी, आमचे ओला माजोड्याचे स्थानीय आमदार आणि आताचे परिवहन मंत्री सन्माननीय प्रताप सरनाईकजी, हे तमाम कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही ह्या प्रभागात छोटी समस्या का असो नये हे माझे सगळे कार्यकर्त्यांच्या मुले मी आज HS पाटील म्हणून लोकांना ओळखला जात आहे. माझ्या चिरंजीवीला पहिल्यांदा ह्या कार्यकर्त्यांनी एवढी मेहनत करून ठाणे महापालिकेमध्ये एक ऐतिहासिक असं 10,000 वोट मिळाले, अपक्षाला कोणाला मिळाली नाही. आमच्या राजेभाऊंची पण बॅट लक, त्यांना देखील यावेळेस संधी मिळाली नाही. माझ्यावर ते बोर्डात होते आणि एक चांगला कार्यकर्ता म्हणून काम करण्याची त्यांच्या प्रभागात त्यांनी काम केलेलं आहे. उल्लेखनीय असे काम करण्याची एक कार्यकर्ता म्हणून ते काम करत असत. माझ्या डोळ्यांनी मी बघितलं. मी महापौर होतो त्या टायमात. मी माझ्याकडनं जेवढे काय करता येईल समाजासाठी, आमच्या प्रभागासाठी, ते ह्या वाढदिवसानिमित्ताने मी त्यांना आश्वस्त करतो की माझा परिवार
संपूर्ण मिसेस पाटील आता प्रभाग 7मध्ये चौथ्यांदा निवडून आल्या. आपल्या ह्या कार्यक्रमाला आपले सेने अभिनेता निलेश साबले देखील आले, त्यांनी देखील उपस्थिती लावली. माझे स्नेहबंधू योगेश पाटील विकासक म्हणून ते काम करतात. माझे संपूर्ण कार्यकर्त्यांना मी माझ्या वाढदिवसानिमित्ताने त्यांना काम करण्याची शक्ती प्राप्त हो, माझ्याबरोबर राहून ॲडव्होकेट विकी पाटीलच्या बरोबर राहून माझे एस के पाटील फाउंडेशनला हे संपूर्ण कार्यकर्ता साथ देतात आणि संपूर्ण हे कुठलेही माझ्याकडे असे कुठलाही पक्ष न बघता माझ्याबरोबर हे काम करतात. पुन्हा एकदा जेवढे कार्यकर्ते मला भेटायला आले, मला शुभेच्छा द्यायला, त्यांना संपूर्ण माझ्या परिवारातर्फे मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि मला वाटतं मी रात्री 2 वाजेपर्यंत थांबलो तरी ते कार्यकर्ते चालूच राहणार आहेत. तर त्या जसं जसं वाढत माहिती पडते ते येतच राहतात. आता तुम्ही बघितलं असाल का, मी हे वाढदिवस नाही करायचं सांगितलं तर ही परिस्थिती असते आणि करायचं असलं तर इथे आम्हाला जागाच पुरत नाही, आम्हाला ते मैदान पकडावं लागते. पुन्हा एकदा मी संपूर्ण ठाणेकरांना मला जे शुभेच्छा दिल्या आज सन्माननीय आमचे ज्येष्ठ नगरसेवक मनोज शिंदे हे सर्व येऊन भेटून गेले. मला माननीय आमदार रवींद्र फाटक त्यांचा देखील शुभेच्छाचा फोन आला. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक त्यांची कॅबिनेट असल्यामुळे थोडा उशीर का नाही पण मी येतो म्हणून सांगितलं आहे. असे अनेक नेते प्रत्येक वाढदिवसाला मला भेटायला येतात आणि माझे भाग्य आहेत का मी एक छोटासा कार्यकर्ता असून एवढी मोठी मला संधी लाभते या कार्यकर्त्यांच्या आशीर्वादामुळे. धन्यवाद. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.